Hello students. Now last time we started with exercise 4.2 based on all types from indefinite integration. Okay. So we'll continue with the same exercise. बघा पुढचा प्रश्न. Integration of 1 upon root of 4x minus x square. Integration value is from 0 to 4. तुम्ही बघितलं तर हा polynomial form आहे. It is a quadratic form. So in this case first we'll make coefficient of x square as 1 आणि त्यानंतर आपण फाइंड करतो इथे लास्ट टर्म. ओके. आता इथे बघा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे म्हणून आपण काय करणार तर पहिल्यांदा आपण फाइंड करूया इथे लास्ट टर्म. फॉर्म्युला तुम्हाला माहिती मिडल टर्म स्क्वेअर. मिडल टर्म आहे 4x. मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म निगेटिव्ह आहे दॅट इज मायनस एक्स स्क्वेअर. सॉल्व करा. दिस इज 16x स्क्वेअर डिवाइडेड बाय मायनस 4x स्क्वेअर. विल गेट हियर लास्ट टर्म ॲज मायनस 4. ओके. आता इंटिग्रेशन मध्ये आपण कन्सिडर करूया ही लास्ट टर्म. सो इट इज 1 अपॉन रूट ऑफ लास्ट टर्म तुमची आली आहे -4 तर पहिल्यांदा मी +4 ऍड करणार. ओके. देन विल कन्सिडर दिस ऍक्च्युअल टर्म -4 अँड देन दीज गिवन टू टर्म्स दॅट इज +4x मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा इथे आपण काय करतो ऍडजस्टमेंट. विल कलेक्ट दिस three terms together. Okay. Now we'll take here minus sign common from these three terms. म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येणार आहे x square minus 4x plus 4. Okay. So that this is 1 upon root of 4 we write as 2 square and x square minus 4x plus 4. This expansion is of x minus 2 bracket square. Okay. So form is 1 upon under root a square minus x square. 1 upon under root x square minus a square. Integration value is sine inverse of. काय आहे इंटिग्रेशन ची व्हॅल्यू? इट इज sine inverse of x means this bracket x by a. Okay. And now your limit value is from 0 to 4. पुढे काय करणार आपण सबस्टिट्यूट करा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट आहे 4 आपण x जागी टाकला 4. लोअर लिमिट आहे 0. ओके. म्हणजे काय येते साइन इनवर्स ऑफ 2 अपॉन 2 दॅट इज 1. दिस इज साइन इनवर्स ऑफ -1. ठीक आहे. साइन 90 इज 1. सो साइन इनवर्स ऑफ -1 इज 90 डिग्री. रेडियन मध्ये आहे. साइन इनवर्स ऑफ 1 इट इज 90 डिग्री. रेडियन मध्ये आहे π/2. साइन इनवर्स ऑफ -1 ला फॉर्म्युला यूज करावा लागेल. साइन इनवर्स ऑफ -x इज मायनस साइन इनवर्स x. म्हणजे हा मायनस आणि तो बाहेर काढलेला मायनस प्लस होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता π/2. π/2 प्लस π/2 दॅट इज 90 प्लस 90 इज 180 किंवा एलसीएम काढा. यू गेट फायनल आन्सर ॲज π. दिस इज युअर फायनल इंटिग्रेशन व्हॅल्यू. ठीक आहे. बघून घ्या सगळ्यांनी हा क्वेश्चन. In the next question, okay, again this quadratic form is there, so we'll find out here last term. Make this as a perfect square and using 6 important integrals we'll find out here integration value. ठीक आहे. तर बघा x square चा कोएफिशियंट 1 आहे ऑलरेडी. आता तुम्ही काय करणार पुढे फाइंड करा लास्ट टर्म. ओके. सो we'll find out here last term. मिडल टर्म स्क्वेअर. मिडल टर्म आहे 2x अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म निगेटिव्ह आहे दॅट इज मायनस एक्स स्क्वेअर. सो विल गेट हियर लास्ट टर्म ॲज -1. आता इंटिग्रेशन मध्ये बघा आपण काय करतोय. हा जो कॉन्स्टंट आहे तो पहिल्यांदा लिहून घेतला 3. ठीक आहे. आता तुमची लास्ट टर्म काय आली इथे -1. लास्ट टर्म -1 आली तर पहिल्यांदा मी +1 ऍड करणार. त्यानंतर ही लास्ट टर्म आणि त्यानंतर ह्या 2 उरलेल्या टर्म्स रिमेनिंग टर्म्स विल कन्सिडर. ओके. सो दॅट आता बघा आपण काय करतोय. 3 plus 1 it is 4. From the last 3 terms we'll take here minus sign common. म्हणजे ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होईल. That is x square minus 2x plus 1. Now after this step we'll consider here 4 as 2 square आणि हे जे एक्सपान्शन आहे ते आहे x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं. परत एकदा फॉर्म आहे 1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. इंटिग्रेशन व्हॅल्यू आहे साइन इनवर्स ऑफ x by a
and limit value is from 0 to 1. Substitute करा. Upper limit is 1 minus lower limit is 0. So this is sin inverse 0. This is sin inverse of minus half. Okay. Sin 0 is 0 and so sin inverse 0 is 0. Sin inverse of minus x is minus sin inverse x. Minus minus हा झाला plus. आता sin 30 किती half, so sin inverse half is 30 degree, in radian it is pi by 6. And hence your final answer is pi by 6. Okay. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंटिग्रेशन ऑफ x इंटू साइन x फ्रॉम 0 टू पाय बाय 2. आता हा फॉर्म कुठला आहे? इट इज अ प्रोडक्ट फॉर्म. प्रोडक्ट फॉर्म असल्यामुळे इथे आपण अप्लाय करणार u इंटू v रूल. तुम्हाला सगळ्यांना u इंटू v रूल माहिती आहे. इंटिग्रेशन ऑफ u इंटू v काय आहे बोला? u ऍज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इनसाइड इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. So we'll use here this formula. अल्जेब्राइक फॉर्म आहे आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक. यू रिमेंबर दिस वर्ड लिएट, सगळ्यांच्या लक्षात आहेच. ठीक आहे. तर ह्या मेथडनुसार पहिल्यांदा अल्जेब्राइक त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आपण u इंटू v ने सॉल्व्ह करूया. ठीक आहे. इट इज u ऍज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इनसाइड इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. आणि लिमिटची व्हॅल्यू आहे 0 टू पाय बाय 2. ओके. आता पुढे बघा, साइन एक्स इंटिग्रेशन आहे मायनस कॉस एक्स. ठीक आहे. साइन एक्स इंटिग्रेशन आहे मायनस कॉस एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 इंटू साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉस एक्स. अँड सो दिस टर्म इज मायनस एक्स कॉस एक्स. दिस मायनस अँड दिस मायनस इट इज प्लस. आतमध्ये राहील कॉस एक्स. परत एकदा कॉस एक्सचं इंटिग्रेशन कन्सिडर करा. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय बोला? इट इज प्लस साइन एक्स. ओके. नाउ आफ्टर दिस स्टेप वी सबस्टिट्यूट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट आहे पाय बाय 2. एक्सच्या जागी टाका पाय बाय 2. ओके. लोअर लिमिट आहे 0 मायनस लोअर लिमिट म्हणजे फर्स्ट टर्म तर 0 झाली आणि हा झाला साइन 0. ओके. cos 90 0, so this whole term is 0. sin 90 किती आला? 1. sin 0 is 0 and hence your final answer काय आहे? 1. ओके. चेक करा सगळ्यांनी हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. बघा तुम्ही आता ही जर एक्सरसाइज बघितली असेल तर तुमच्या लक्षात येईल की इंटिग्रेशनचे जेवढे सगळे टाइप्स तुम्ही सॉल्व्ह केले होते इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये, त्याची रिव्हिजन तुमची ह्या एक्सरसाइज मध्ये होती. तुम्हाला टाईप ओळखता येणं खूप खूप महत्वाचं आहे. टाईप आपण बघितल्या आपल्याला समजलं पाहिजे की कुठला फॉर्म आहे. आता हाच जर क्वेश्चन तुम्ही बघितला पुढचा तर इथे तुम्हाला प्रॉडक्ट फॉर्म दिसतोय आणि म्हणून आपण हा कन्सिडर करतोय u इंटू v फॉर्म. ओके. सो टॅन इनवर्स एक्स म्हणजे हा झाला इनवर्स आणि एक्स झाला अल्जेब्राइक. सो रिमेंबर दिस वर्ड लिएट. पहिल्यांदा इनवर्स त्यानंतर अल्जेब्राइक म्हणजे इनवर्स फंक्शनला u कन्सिडर करा आणि अल्जेब्राइकला v कन्सिडर केला. ओके. नाउ अप्लाय u इंटू v रूल. दॅट इज u ऍज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इनसाइड इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. आणि लिमिटची व्हॅल्यू आहे 0 टू 1. टॅन इनवर्स x ऍज इट इज. x चे इंटिग्रेशन काय येणार आहे? x रेज टू n+1 अपॉन n+1 फॉर्म. सो इंटिग्रेशन ऑफ x इज x² बाय 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स x आहे 1 अपॉन 1 प्लस x². x चे इंटिग्रेशन आलं x² बाय 2. सो दॅट if we solve it further it is tan inverse x into x² by 2. आता इथे आपण ऍडजस्टमेंट करतोय, हाफ बाहेर काढतोय म्हणजे आतमध्ये राहिला x² अपॉन 1 प्लस x² dx. आता तुम्ही हे इंटिग्रेशन जे आहे ते कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करणार? ठीक आहे. तुम्ही इथे डिव्हिजन मेथड पण अप्लाय करू शकता किंवा आपण न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचंय इन टर्म्स ऑफ डिनॉमिनेटर.
सो विल कन्सिडर ऍडजस्ट न्यूमरेटर इन टर्म्स ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे आपण इथे ऍड 1 करणार, ऍट द सेम टाइम वी सबट्रॅक्ट 1, आणि हा जो एलसीएम आहे तो दोघांना काय केला आपण सेपरेट केला. ओके, एलसीएम ला आपण सेपरेट केलं, जी फर्स्ट टर्म पूर्ण कॅन्सल झाली. आता बघा आन्सर काय येणार आहे, स्टँड इनवर्स एक्स इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस हाफ इंटू ब्रॅकेट, इथे राहिला 1 चं इंटिग्रेशन आलंय एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे, डायरेक्ट फॉर्म्युला इट इज टॅन इनवर्स एक्स. अँड नाव फॉर दिस होल टर्म लिमिटची व्हॅल्यू आहे 0 to 1. ओके, आता तुम्ही इथे सबस्टिट्यूट करू शकता. अप्पर लिमिट आहे 1, अप्पर लिमिट आहे 1. सो विल सबस्टिट्यूट अप्पर लिमिट ॲज 1 मायनस लोअर लिमिट इज 0, म्हणजे फर्स्ट टर्म तर 0 झाली, एक्सच्या जागी 0 टाका, हा झाला टॅन इनवर्स 0. ठीक आहे, सॉल्व इट फर्दर. सो इट इज, बघा आन्सर काय येणार आहे असं आपण बघूया. टॅन इनवर्स 1, टॅन 45 इज 1, सो टॅन इनवर्स 1 45 डिग्री, रेडियन मध्ये हा झाला π/4, 1/2 इंटू मायनस हाफ इंटू ब्रॅकेट 1 तसाच, टॅन इनवर्स 1 झाला π/4. ठीक आहे, आता इथे हा टॅन इनवर्स 0 0 म्हणजे ही पूर्ण टर्म जी आहे ती झाली 0. सो इफ यू सॉल्व इट फर्दर इट इज पाय अपॉन, तुम्ही इथे हा 8 लिहू शकता, मायनस हाफ मायनस मायनस प्लस पाय अपॉन 8, पाय अपॉन 8 इट इज 2π/8, that is π/4 minus half. This is your final integration value. ठीक आहे, तर चेक करा सगळ्यांनी व्यवस्थित. बघा पुढचा क्वेश्चन, अगेन इट इज अ प्रोडक्ट फॉर्म. सो विल अप्लाय हियर u इंटू v रूल. x हा अल्जेब्रिक आहे, e⁻⁻x आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. रिमेंबर दिस वर्ड लिएट, लास्ट प्रेफरन्स एक्सपोनेन्शियलला, त्यामुळे आपण अल्जेब्राइकला u कन्सिडर करूया, एक्सपोनेन्शियलला v कन्सिडर करूया. ओके, u इंटू v रूल, दॅट इज u ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इनसाइड इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x, आणि लिमिटची व्हॅल्यू आहे 0 to इन्फिनिटी. ओके, आता पुढे काय करायचंय बघा. सो इंटिग्रेशन ऑफ e⁻⁻x तुम्ही काय लिहिणार, e⁻⁻x डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ x, दॅट इज -1. डेरिवेटिव्ह ऑफ x आला 1, e⁻⁻x इंटिग्रेशन व्हॅल्यू इज e⁻⁻x अपॉन -1, limit value is from 0 to infinity, and so this is minus x times e⁻⁻x. This minus and this minus it is plus into integration of e⁻⁻x with respect to x. Okay, now again we'll consider integration value for e⁻⁻x, that is e⁻⁻x upon -1. Limit value is from 0 to infinity. We substitute upper limit आहे इन्फिनिटी, एक्सच्या जागी इन्फिनिटी टाका, लोअर लिमिट इज 0. ओके, सो सी हियर e⁻⁻∞ काय येणार आहे बघा, इकडे बघा सगळ्यांनी, इट इज 1/e⁻⁻∞. करेक्ट, e⁻∞ आपण इन्फिनिटी कन्सिडर करूया. सो 1/∞ काय झाला बघा 0, 1/∞ is 0, म्हणजे ही टर्म पण 0 झाली आणि ही टर्म पण 0 झाली. ओके, नाव 0 मल्टिप्लाइड बाय एनी टर्म इज 0, e⁻0 is 1. ओके, 0 has no sign, so finally this is minus minus plus e⁻0, e⁻0 is 1, and hence your final answer is 1. Okay. Now we'll start with exercise 4.2 मधला जो सेकंड क्वेश्चन आहे त्यातले क्वेश्चन आपण स्टार्ट करतोय. अगेन बेस्ड ऑन ऑल टाइप्स फ्रॉम इनडेफिनेट इंटिग्रेशन ओनली, टाइप ओळखता येणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला फॉर्म काय दिलेला आहे, इट इज साइन इनवर्स x अपॉन 1 minus x square raised to 3/2. So if you consider this question, first of all it is based on which method?
साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इज प्रेझेंट इनसाइड इंटिग्रेशन अँड सो इट इज बेस्ड ऑन सबस्टिट्यूशन मेथड. ओके, सबस्टिट्यूशन आपण करतोय साइन इनवर्स एक्स साठी. साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी, सो दॅट इफ यू डिफरेंशिएट इट, derivative of sin inverse x is 1/√1 minus x square is equal to dt by dx. So we get dx as root of 1 minus x square dt. आता बघा इकडे सबस्टिट्यूशन तुम्ही काय केलेलं आहे, sin inverse x is equal to t. So if I take sin inverse on the other side, x ची व्हॅल्यू काय येणार आहे, it is sin t. Okay, so if you consider root of 1 minus x square is root of 1 minus sin square t. 1 minus sin square t is cos square t. So square root is cos. Okay. So root of 1 minus x square ची व्हॅल्यू काय आली इथे cos t dt. So this is dx value. Since you are changing the variable from x to t, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा, तर लिमिटच्या व्हॅल्यूज पण या टाइप मध्ये काय होतात, चेंज होतात. ओके, आपण व्हेरिएबलला चेंज करतोय x टू टी. समजते सगळ्यांना. आता x जो आहे ते तुम्ही लिहू शकता, दीज आर ओल्ड लिमिट्स आणि हे झाले तुमचे न्यू लिमिट्स. ओके, समजते सगळ्यांना. ओल्ड लिमिट्स, न्यू लिमिट्स. आता ओल्ड लिमिट्स आहेत 0 to 1/√2 आपण कन्सिडर करूया. सबस्टिट्यूट करा, x च्या जागी 0, साइन इनवर्स 0 इज 0, सो या 0, x च्या जागी 1/√2 टाका. आता साइन 45 किती बघा, sin 45 degree is 1/√2. So sin inverse of 1/√2 is 45 degree. रेडियन मध्ये आपण काय लिहिणार इथे π/4. And so limit is from 0 to π/4. See here, sin inverse x ला तुम्ही t कन्सिडर केलंय. Now what is dx? It is cos t dt. ओके, आता इथे पण तुम्हाला कन्सिडर करावं लागेल 1 minus x square. x ची व्हॅल्यू काय आहे, x is equal to sin t. So this is sin square t bracket raised to 3/2. Okay, and so if we solve it further, बघा ही व्हॅल्यू काय येणार आहे, it is t cos t upon 1 minus sin square t is cos square t raised to 3/2. Okay, आता हा 2 आणि हा 2 काय झाला, कॅन्सल. So what you will get here, it is 0 to π/4. बघा इथे t cos t upon what is remaining here, cos cube t बाकी राहिला. See, 1 cos is cancelled, so 1 upon cos square t ला तुम्ही लिहू शकता sec square t. And now this question is based on product form, so we'll apply here u into v rule. That is u as it is into integration of v minus inside integration, बघा इकडे inside integration derivative of u into integration of v dt from 0 to π/4. sec square t चे इंटिग्रेशन काय आहे, sec square t चे इंटिग्रेशन आहे tan t मायनस, ठीक आहे, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय येणार आहे बोला, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी आलाय 1. ठीक आहे, सेक स्क्वेअर टी चे इंटिग्रेशन काय येणार आहे, tan t with respect to t, and so this value is t tan t. Integration of tan t is log of sec t. सबस्टिट्यूट करा अप्पर लिमिट आहे π/4, t च्या जागी आपण सबस्टिट्यूट करतो आहोत π/4. ओके, लोअर लिमिट आहे 0, इथे डायरेक्ट 0 येईल आणि इथे आला log of sec 0. ओके, आता tan 45 दॅट इज tan π/4 1 आला. sec π/4 काय येईल, sec π/4 is 1 upon cos π/4. cos π/4 is 1/√2. So this is √2/1. So that is log of √2. Sec 0 is 1 and log 1 is 0. Log 1 0. So final answer is π/4. Check करा, π/4 minus log of काय बघा √2 आहे.
ओके, सगळ्यांनी बघून घ्या हा क्वेश्चन व्यवस्थित. ठीक, याच्या पुढचे क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करूया. ओके, थँक्यू स्टुडंट्स.